तो हॅलो गाईज, आज मला तुम्हाला कोणाला तरी भेटवायचं आहे. आज येणार आहे मला कोणीतरी स्पेशल भेटायला आणि त्यांना तुम्ही सुद्धा ओळखता. तर आता वाट बघा कोण येणार आहे लवकरच. कोमल, अगं दार लावून घेत जा ना. इकडून सगळं धूळ येते. हा दरवाजा लावायचा. बारक्या पुरीला त्रास होतो. 10 वेळा सांगायचं असतं तुला. व्हिडिओ कशाला काढून राहिले? तर ही आहे रेश्मा राठोड. व्हिडिओ चालू केलेत मॅडमनी तर आता रोज व्हिडिओच काढून राहिले. तो नमस्कार. मला तर तुम्ही ओळखतच असता. जे नाही ओळखत ते मी आहे, म्हणजेच रेश्मा राठोड, म्हणजेच कोमलची बहीण. मी आज शूटिंगवर होते. शूटिंगवरून डायरेक्ट इकडे आले. म्हटलं चला डुगूला भेटून जावा, पण झोपली ती. थोडस तरी मी बघते. अगं इकडून तिचं तोंड करायचं, खालच्या साईडनी केलंय, वरच्या साईडनी तोंड करायचं. कधी पण बाळाचं असं खाली गादी आहे, त्याच्या खाली गादी आहे. डुगू बेटा दे, डुगूला दाखवते. हे बघा डुगूबाई, तुम्हाला जास्त नाही दाखवू शकत. कशी झोपलीये. चांगलं काम चालू आहे हिचं. बरोबर चॅनल चालू करून मस्त टाइमपास करते. काहीतरी केलं पाहिजे ना जीवनात. हा ते तर आहेच, ऑब्विसली 100% केलंच पाहिजे. मला वाटलं की जागी असलेला भेटून जाईल, पण कसलं काय, म्हटलं थोडं मावशी सोबत खेळत. खूप छान वाटतं. मी जेव्हापासून ही डुगडी झाली मी नुसतं पळत असते. उठली उठली उठले वाटतंय. मगासपासून खुडखुड खुडखुड चालूच आहे तिची. उठणार आहे ती आता. जावं लागेल मला, पण मला जास्त टाइम नाहीये. ठीक आहे. कशाला आली होती मग 5 मिनिटासाठी? म्हटलं भेटून जावा, ह्याच रोडनी चालले होते ना. मम्मी ते कुठे? मम्मीला भेटते आणि जाते. बरं चल. चला मंडळी, बाय बाय. सबस्क्राईब करायचे चॅनलला आणि रोज हिचे ब्लॉग बघत जा. मस्त आता नवीन नवीन ब्लॉग करणार आहे. मला सांगत असते हे करायचं ते करायचं. सो कोमल, तुला बेस्ट ऑफ लक. Thank you. चल मी मम्मीला भेटून आले. बाय. तर गेले आता. आता काय